9 पावणे 10 वाजता माझ्या घरामध्ये मी, माझी पत्नी, 2 मुलं, माझी सून व माझी नात आम्ही सर्वजण रोजच्या टायमिंगनुसार त्या ठिकाणी भोजन करण्यासाठी बसलो. जेवण वगैरे आमचं 10च्या दरम्यान आटोपलं. जेवण आटोपल्याच्या नंतर कुटुंबातील व्यक्तींनी जे जेवणासाठी साहित्य टोपं वगैरे असतात ते सर्व महिलांनी घरातील महिलांनी गोळा करायचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या किचनमध्ये गेल्या. त्यानंतर मी रोजच्या प्रमाणे जेवण झाल्याच्या नंतर बडीशोप खाऊन या ठिकाणी बाहेर शतपावली करण्यासाठी दरवाजातून खाली उतरलो. खाली उतरल्याच्या नंतर एक 2 ते 3 मिनिटाच्या काळामध्ये 2 मोटरसायकली माझ्या घरासमोरच तुळशी वृंदावन असलेल्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी 2 मोटरसायकली लागल्या. त्यामध्ये पहिली जी प्रथम मोटरसायकल आली ती मोटरसायकल युनिकॉर्न कंपनीची गाडी होती. त्याच्यावरून 3 व्यक्ती त्या मोटरसायकलीवरून उतरल्या आणि उतरल्याच्या नंतर नित्य नियमाप्रमाणे काही लेबर या ठिकाणी आमचं काम सुरू असतं मुलांचं. मला वाटलं नेहमीप्रमाणे लेबर आपले डबे घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहे. मी काय लक्ष दिलं नव्हतं मोटरसायकली लागल्याच्या नंतर. पण ज्यावेळेस त्या मोटरसायकलीवरील व्यक्ती माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या, माझा आणि त्यांचा 6 ते 7 फुटाचा अंतर त्या ठिकाणी होता आणि त्या व्यक्ती मी पाहिल्या असता त्या ठिकाणी ते आंबोरे येथील राहणारा सराईत गुन्हेगारच विशाल हौशीराम खेमनर व त्याच्या समवेत असलेला डिग्रस गावचा प्रवीण ठाकाजी पुणेकर आणि सुदर्शन श्रीराम या असे 3 जण या ठिकाणी त्या मोटरसायकलीवरून खाली आले. दोघांनी कमरेत हात घालून त्या ठिकाणी शर्ट वर करून पिस्तूल दोघांनी काढले. पिस्तूल काढल्याच्या नंतर विशाल हौशीराम खेमनर हा म्हटला की आता तुझं शेवट या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि पिस्तूल काढल्याच्या नंतर ते पिस्तूलला काय तरी वस्तू असते ती अशी माग ओढण्याच्या याच्यामध्ये तेवढ्या क्षणामध्ये मी या ठिकाणी घरात पळवलो. घरात पळाल्याच्या नंतर मी दरवाजा लोटण्याचा प्रयत्न केला. लोटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी त्या पिस्तूलमधून 2 ते 3 गोळ्या त्या ठिकाणी झाडल्या. त्या घराच्या याच्यामधून दरवाजामधून त्या गोळ्या आतमध्ये आल्या आणि त्यानंतर मी वरती गेलो टेरेसवर पडून आणि घरातील सर्व व्यक्ती किचनमध्ये होत्या. वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी तलवारीच्या साहाय्याने दरवाजावर ठोके दिले आणि घराच्या दरवाजाच्या बाजूचीच काच आहे त्या काचेवरही तलवारीच्या साहाय्याने फटके मारून या ठिकाणी पिस्तूल आतमध्ये घालण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी आतमध्ये कोणी नसल्या कारणाने आणि बाजूला काही लेबर कंपनी आपली राहत असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी गोळ्यांचा आवाज झालेला कळाला आणि तिकडून ती लोक इकडं येण्यास सुरुवात झाल्यामुळं त्या लोकांनी या ठिकाणीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ते पळून जाण्यात त्या ठिकाणी यशस्वी झाले. पण या कालच्या घडलेल्या घटनेबद्दल मी सांगू इच्छितो की गेल्या कित्येक दिवसापासून या व्यक्तीची आमच्या परिसरामध्ये डिग्रस असेल, आंबुरा असेल, कनोली असेल, ओझर असेल, पिंपरणा असेल, मालुंजा असेल, आश्वी असेल या परिसरामध्ये अतिशय मोठी दहशत त्या ठिकाणी त्या विशाल खेमनर आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या साथीदारांची या ठिकाणी आहे. गेल्या कित्येक वेळेस या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आपण त्याच्याबद्दल तक्रारी या ठिकाणी दिल्या होत्या. पण त्या तक्रारीच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी काही गोष्टी समजल्या जायच्या आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जनसेवा आंबोरे ग्रुप म्हणून त्या ठिकाणी आहे त्या ग्रुपला तो अटॅच होता आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तो रोज नवीन व्हॉट्सअप संदेश त्या ठिकाणी टाकायचा आणि त्या रोजच्या संदेशामध्ये एक लिहिलेला असायचं की आम्ही तुला ठार करू. ते 3 जणांची चॅटिंग त्या ठिकाणी असायची, श्रीराम आणि प्रवीण पुणेकर आणि विशाल हौशीराम खेमनर या 3 आणि चौथा एक ऋषिकेश गणपत बिडकर या 4घांची चॅटिंग कंटिन्यू त्या ग्रुपला असायची. आम्ही तुला जिवंत ठार मारू, तुझ्या गांडीत गोळ्या घालू, असं करू तसं करू. पण आपण त्या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं मनावर न घेता चला रात्रीचे दारू पिऊन किंवा काय करून असे मेसेज टाकीत असतील त्याच्यामुळं पण वेळोवेळी त्या गोष्टींचा आपण स्क्रीनशॉट काढून पोलीस प्रशासनाला
या ठिकाणी आपण कळवलेलं आहे की या अशा प्रकारच्या चॅटिंग या ग्रुपला चालतात. समाज कार्य करीत असताना जर अशा अडीअडचणी येऊन आणि गुंड जर घरापर्यंत पोहोचून जर अशा गोळीबाराच्या घटना या ठिकाणी घडत असतील तर या ठिकाणी मी आमच्या या संपूर्ण गावाच्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने या घटनेचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि निश्चित रूपाने या ठिकाणी मला न्याय मिळेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल त्यांच्याकडून या ठिकाणी बाळगतो. आणि इथून पुढच्या काळात मी सर्वांना एक सल्ला देऊ इच्छितो की समाजकार्य करीत असताना जरी असे प्रसंग झाले तरी आपण घाबरू नये असा सल्ला या ठिकाणी मी सर्वांना देऊ इच्छितो.